सर्व गाडा मालकांना नम्रतेची विनंती आहे की जे आम्ही प्रत्येकाचे फोटो मागितले, प्रत्येकाला फोन केले, व काहीकांचे फोटो आम्हाला अजून भेटलेले नाही. त्याबद्दल कोणाचे जर फोटो किंवा बॅनर नसतील त्यांना आम्ही नम्रतेची विनंती दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन. आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस आपल्या काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण आलोय खिडकाली रामश्याम मैदानात आणि जुना पारंपरिक असा हा मैदान. आणि ह्या मैदानाची खासियत म्हणजे इथे शर्यती व्यवस्थित आणि रितसर पद्धतीने पार पाडली जाते. आपल्या समोर आहेत अभिमन्यू पवार मामा. मामा काय बोलेल, कसं काय उद्याचं मैदान, काय खास आकर्षण काय असणार आहे, बक्षीस काय असणार आहे आणि कशासाठी उद्या मैदान भरवण्यात येणार आहे? उद्याचं मैदान संपूर्ण ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने हा सत्कार समारंभाचं मैदान ठेवलेलं आहे. तसेच गाड्या मालक आणि प्रेक्षकांसाठी आहे. आणि त्यामध्ये आम्हाला एक नगरसेविका म्हणून अर्चना निलेश पाटील यांच्या सौजन्याने मैदान आयोजित करण्यात आलेले. कसं काय आता पाहू शकता आपण, टाईम चेंज झालेलं आहे भरपूर. कारण का छोटे गाडा मला जे असतील ते आधी सकाळी शर्यत होतात आणि 2पर्यंत आपण तो टायमिंग आहे. आणि सकाळी आपण किती वाजता सुरू करतो मैदान? आपण 8 वाजता सुरू करतो. 8 वाजता सुरू करतो आणि दुपारनंतर 3 नंतर मैदान सुरू होतो, जे बिनजोडच्या शर्यती असतात. तर आता पाहता आपण 3-4 मैदानं झाले असतील. कशा पद्धतीने गाडा मालकांचा सहयोग असतो? ते येतात का बरोबर 8 वाजता? किती वाजता शर्यती सुरू होतात आणि बरोबर प्रॉपर 2 ते 2:30च्या दरम्यान शर्यती बंद होतात का, ज्याच्यामुळे आपले जे येणारे बैल असतात त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही? कसं काय आपले मैदानं पार पाडण्यात आली आहे? आमचंच मैदान सकाळी 8 वाजता ते 9 वाजेपर्यंत चालू होतं आहे आणि आम्ही 12 वाजता नावनोंदणी बंद करतो आणि त्या ठिकाणी आम्ही टोल लावून गाड्याही बंद करतो. त्यामुळे आम्ही 2 वाजेपर्यंत पूर्ण गाड्या करून गेलेल्या आणि त्याच्यानंतर 3 वाजता पुढील मैदानाला सुरुवात. सकाळी येण्याच्या बैलगाडा मालकांची संख्या बरी असते का? कारण का सुरू होते का? भरपूर अशी असते. लाईव्ह होतात त्यावेळेस प्रेक्षकांची इच्छा असते की लाईव्ह व्यवस्थित असावा. कारण का भरपूर आता आपण लाईव्ह बघतो, मध्ये मध्ये अटकतं. जे घरी बसून आनंद घेणारे असतात ते निराशा होतात की लाईव्ह कमीत कमी तरी व्यवस्थित असं. उद्या लाईव्ह वगैरे आपल्या कोणत्या चॅनेल मार्फत? आमची केटीसी लाईव्ह असतं, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रॉब्लेम होत नाही. आणि खिडकाली रामश्याम मैदान म्हटलं की आपण पाहतो की कुलरी असतात, सायकली असतात, ट्रॉफ्या असतात. तर उद्यासाठी काय असेल? उद्यासाठी 25 ट्रॉफ्या आहेत छोट्या, ते सत्कार समारंभात ठेवलेल्या आहेत. आणि पुढील आहेत त्या कूलर आहेत, सायकल आहे, 3 मोठ्या ट्रॉफ्या आहेत त्या म्हणजे बिनजोड शर्यतीसाठी अशी बक्षीस ठेवण्यात आली. काल बघा मोठा मैदान झाला, युवा केसरी मैदान. तर बरेचसे गाडा मालक तिकडे होते आणि आजचा दिवस एक भेटला. आता उद्याच्या शर्तीसाठी तुम्हाला काय अंदाज, किती बैलगाडा मालक आणि किती शर्ती खेळण्यासाठी लोक इथे येतील? तसे आम्हाला अशा सर्व मंडळाची आहे पदाधिकारी आणि गाड्या मालक उपस्थित अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्यांनी जरूर नम्रतेने आमच्या मैदानाला मान देऊन स्वीकार करावा ना आपला सत्कार समारंभही स्वीकारावा. नक्कीच. आपण पाहू शकता जेव्हा बैल जातात तेव्हा नंबरने आपण सोडले जातात, तशाच पद्धतीने सोडले जाणार का नंबरने? ज्या गाड्या नंबरने होतात ते दोन्ही गाड्या मालकांच्या बरोबर जातात. प्रत्येकाला वॉर्निंग असते, सोबत गाडी आपला जोडीदार घेऊन जायचं आणि त्या पद्धतीने सर्व गाडा मालक आम्हाला सहकार्य करतात. मग काही व्हॉट्सअपवर शर्यत जमून येतात, ते व्हॉट्सअपवरून शर्यत जमून आलेली लवकर त्यांनी सुट्टीवरती जाण्याचा प्रयत्न करावा, याचं काय तुम्ही कसं काय म्हणजे नियोजन केलेलं आहे? कारण का बघा नंतर आपला 2चा टायमिंग आहे, 2ला 12 वाजल्यापासून ऊन सुरू होतो. ते कमीत कमी 2:30-9 वाजता 2च्या आत होण्यासाठी तुमची काय धडपड असते? आमची धडपड असते, प्रत्येकाला वॉर्निंग देतो, पण ते नाही आले तर आपण त्याच्यावर काही हे करू शकत. मग यासाठी प्रत्येक बैलगाडा मालकाने स्वतःहून येऊन स्वतःने आम्हाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर व्हॉट्सअप गाड्या कराव्या. आणि आता पाहतो आपण की याच्यामुळे जो सकाळी शर्यती होतात त्याच्यामुळे दुपारी जास्त रश नाही होत आणि बिनजोडच्या शर्यतीसुद्धा व्यवस्थित होतात आणि लवकर होतात का? हा जो संघटनेचा नियम आहे या नियमाबद्दल तुम्ही सहमत आहात का, जो आता 2 नियम ठेवले? हो, याच्याबद्दल आम्हाला तर सहमतच आहे. जो मंडळाने जो आम्हाला हे केलेलं आहे
तो आम्हाला लय फायद्याचा आहे. तर त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. जास्त गाड्यांची गर्दी होत नाही. सुटसुटीत गाड्या होतात आणि प्रत्येकाला कोणालाही त्रास होत नाही त्याच्यावर. आणि मामा बघायला गेलं तर आपण आता मागच्याच याच सीझनला बघितलं की आपण दुपारी शर्यती ठेवायचो, तो भरपूर सारे नंदी कुणाच्या प्रभावामुळे दगावले गेले, काही कारणामुळे दगावले. आता आपण नियम बदलल्यानंतर ती संख्या कमी होताना जाणवली का तुम्हाला? हो, आमच्याकडे नक्कीच आम्हाला जाणवली. नक्कीच. काय उद्या जाता जाता काय मेसेज केले उद्याच्या या शर्यतीचा आनंद घेण्याच्यासाठी प्रेक्षकांचे आणि शर्यती खेळण्यासाठी येणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी काय मेसेज द्या? सर्व गाडी मालकांना आमची नम्रतेची विनंती आहे. प्रत्येकाने लवकरात लवकर येऊन आपल्या गाड्या कराव्या हीच आमची सगळ्यांना नम्रतेची